आपण मतदानाला जातो, रांगेत उभा राहतो, ऊन वारा पाऊस सगळं झेलतो, अगदी काम धंदा सोडून सुद्धा जातो आणि मतदान करतो. का? तर आपलं एक मत या देशाचं भविष्य बदलवू शकतं हा आपल्याला विश्वास असतो. परंतु आज देशातली विचित्र परिस्थिती आपण सगळीकडे पाहतोय. महाराष्ट्राचं पाहिलं तर शिवसेना पक्ष फुटला, त्यातील बरेचसे आमदार बाजूला झाले, एक वेगळा गट स्थापन केला आणि सत्तेत गेले. पुन्हा संघर्ष सुरू झाला, पक्ष कोणाचा आणि पक्षाचं चिन्ह कोणाचं. आज तीच शिवसेना पुन्हा एकदा फुटते. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्ष सुद्धा फुटला, तिथेही तोच संघर्ष सुरू झाला, पक्ष कोणाचा आणि पक्षाचं चिन्ह कोणाचं. आता काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पार्टी फुटली. त्यातील 20 खासदार एका अशा पक्षात जाऊन सामील झाले, विलीन झाले, ज्या पक्षाला आजपर्यंत फक्त 822 मतं मिळालीत. काही महिन्यापूर्वी आम आदमी पार्टीचे काही खासदार एनडीए मध्ये सामील झाले. हे आपण काय पाहतोय? खरं तर आपण मतदान देताना आपण पक्ष पाहतो, त्या पक्षाचा नेता पाहतो, त्या पक्षाचा अजेंडा पाहतो, त्या पक्षाचे विचार पाहतो आणि मग आपण आपलं मत त्या पक्षाला, त्या नेत्याला, त्या उमेदवाराला देतो. त्याच्यानंतर आपण आपले आमदार, खासदार, नगरसेवक निवडतो. परंतु हेच आमदार, खासदार ज्या पक्षाला आपण मत दिलंय, ज्या चिन्हावरती आपण मत दिलंय, ज्या विचाराला मत दिलंय, हे सगळं सोडून जर सत्तेच्या वळचणीला जात असतील, पक्ष बदलत असतील, तर चुकतोय कोण? मतदार की आमदार, खासदार? हा खरा प्रश्न आहे. जर मध्येच हे आमदार, खासदार आपला पक्ष सोडून सत्तेच्या वळचणीला जात असतील, तर ही सत्ता कशासाठी? ही चुकतोय कोण? उमेदवार की मतदार? या आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही लोकांची असते. लोकच या लोकशाहीतला खरा आधार आहेत, खरे मालक आहेत. परंतु ही परिस्थिती पाहिली तर हा प्रश्न निर्माण होतो की लोकशाहीतला खरा मालक कोण? आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी की जनता? हा प्रश्न एका शिवसेनेचा नाही, हा प्रश्न एका राष्ट्रवादीचा नाही, हा प्रश्न एका तृणमूल काँग्रेसचा नाही, किंवा हा प्रश्न एका आम आदमी पक्षाचा नाही. हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नाही. हा प्रश्न आहे जनतेच्या भावनेचा, मतदारांच्या भावनेचा, मतदाराच्या विश्वासाचा आणि भारतीय लोकशाहीचा. आज ज्या वेळेला हे फुटलेले खासदार, आमदार तुम्हाला भेटतील त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारा. आम्ही ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला विचारून किंवा नेत्याला बघून, पक्षाचे विचार बघून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तो पक्ष सोडून जाताना तुम्ही तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा का दिला नाही? हा प्रश्न तुम्ही या आमदारांना, खासदारांना जरूर विचारा. एकदा नाही, अनेकदा विचारा, वारंवार विचारा. कारण लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते, तर लोकशाही दररोज जिवंत ठेवावी लागते. एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून, एक संविधानाचा मालक म्हणून. आणि एक प्रश्न आपल्या स्वतःला पण विचारा, या लोकशाहीमध्ये मतदार म्हणून मी या लोकशाहीचा मालक आहे की मी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी या लोकशाहीचा मालक आहे? धन्यवाद.